नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लाडकी माझी बहीण योजनेअंतर्गत मोबाईलवरती बरेच महिला मंडळ किंवा या ठिकाणी पुरुष मंडळी फॉर्म भरत आहेत. परंतु मित्रांनो, मोबाईलवरती फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट हे स्कॅन करणं या ठिकाणी आवश्यक आहे. डॉक्युमेंट्स स्कॅन करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहेत आणि ते पण 1 MBच्या आतमध्ये. तर मित्रांनो, यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत, डॉक्युमेंट स्कॅनर कशी करायचे, त्याचबरोबर मित्रांनो डॉक्युमेंट मोबाईलमध्ये 1 MBपेक्षा साईज कशी कमी करायची याची सविस्तर संपूर्ण माहिती डॉक्युमेंट अपलोड सहित स्कॅनर सहित व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो, मोबाईलमध्ये अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करा म्हणून ऑप्शन असेल. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आधार कार्ड हे सर्वांकडेच आहे. आणि मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा जन्म दाखला जरी असेल तरी तुम्ही यामध्ये आदिवास म्हणजे जन्म प्रमाणपत्र म्हणून अपलोड करू शकता. तर त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तिसरा ऑप्शन असेल तो म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करा म्हणून. तर मित्रांनो, उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील अपलोड करू शकता. तुम्हाला उत्पन्न या ठिकाणी काढण्याची गरज नाही. आणि मित्रांनो, अर्जदाराचे हमीपत्र कसे डाउनलोड करायचे हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. ते डाउनलोड करून तुम्ही हमीपत्र लिहायचे आहे, एक सिग्नेचर करायची आहे, त्या ठिकाणी अपलोड करून टाकायचं आहे. आणि मित्रांनो, शेवटचा डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचे तुमच्या आधारला कनेक्ट असलेले लिंक असलेले बँकेचे पासबुक तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा अर्जदाराचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की डॉक्युमेंट अपलोड करायची ते समजलं, परंतु डॉक्युमेंट मोबाईलमध्ये स्कॅन कसे करायचे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे मोबाईलच्या माध्यमातून. मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं ॲडोब स्कॅनर. ॲडोब स्कॅनर या ठिकाणी PDF स्कॅनर तुम्ही सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करून हे ओपन करायचं आहे. मित्रांनो, ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲप ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लाईव्हली फोटो या ठिकाणी घेऊ शकता किंवा मग तुमच्या गॅलरीमध्ये जर डॉक्युमेंट असतील तर तुम्ही गॅलरी ओपन करून या ठिकाणी डॉक्युमेंट या ठिकाणी स्कॅन करू शकता. तर मित्रांनो, डॉक्युमेंट स्कॅन केल्यानंतर वरती डन यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमचं डॉक्युमेंट या ठिकाणी स्कॅन केलं जाईल. सेव्ह PDF म्हणून तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला हे या ठिकाणी सेव्ह ॲज JPG म्हणून सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता डिटेल्समध्ये जाऊन 277 KB म्हणजे 1 MBपेक्षा कमी साईज या ठिकाणी झालेले तुम्ही आरामशीर या ठिकाणी अपलोड करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.